फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. साई राम म्हणा, साई श्याम म्हणा, साईनाथ म्हणा, योगी राज म्हणा, श्रद्धेने म्हणा, निष्ठेने म्हणा, साई लीला दिसे पावलो पावली. साई माझी माऊली, साई माझी सावली, साई माझी माऊली, साई माझी सावली. समर्पुनी साई पायी माझे मी पण गळूनी जाई. तेला वाचुनी दीप उजळले, कडी वाचुनी मंचक झुलले. योगाची माया, भक्तीची काया, उदीची किमया, साई माऊली. साई माझी माऊली, साई माझी साई बाबा. साई बाबा, साई बाबा. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. आजपासून पुढचे 11 दिवस आपण बाबांच्या वचनामृतांचा मागोवा घेणार आहोत. बाबांची वचनामृत म्हणजे बाबांची 11 वचनं. आपल्या भक्तांना बाबांनी दिलेली जी 11 वचनं आहेत, अभयदान म्हणता येईल त्याला. ह्या अभयदानाचा आपण आज आत्मचिंतनाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. साईबाबांची ही जी 11 वचनं आहेत, आपणा सर्वांना परिचित आहे की बाबा हे नेहमी गूढस्थ भाषेमध्ये बोलायचे. एक रहस्यमय भाषा असायची त्यांची. त्यांच्या थोड्याशा 2-4 शब्दातून का होईना पण एक असा मोठा अर्थ त्यात लपलेला असायचा आणि कालांतराने किंवा अनुभूतीद्वारे त्या अर्थाची उकल व्हायची. बाबांची जी 11 वचनं आहेत, ही 11 वचनं सुद्धा बाबांची गूढ रहस्यमय बोली आहे. त्याचा शब्दशः अर्थ आपण आता घेतलात तर कदाचित आपल्या हातात काहीच येणार नाही किंवा हा मागोवा घेण्याचा प्रयत्न व्यर्थ होईल. काय आहेत ही 11 वचनं? ही 11 वचनं आहेत एका संस्कारक्षम जीवांचा, अध्यात्म मार्गामध्ये प्रगती करू इच्छिणाऱ्या जीवांचा, संसार करत असताना सुद्धा अध्यात्माची प्रगती व्हावी, अध्यात्म मार्गामध्ये प्रगती व्हावी अशा मुमुक्षु जीवांचा हा आध्यात्मिक प्रवास आहे. एका साध्या सरळ माणसाचं अनन्यसाधारण भक्तामध्ये रूपांतर होण्याची ही जी प्रक्रिया ना, ही प्रक्रिया म्हणजे हा 11 वचनांचा प्रवास आहे. अध्यात्म मार्गामध्ये प्रगती करत असताना 11 वचनं म्हणजे 11 अवस्था, 11 स्थित्यंतर, 11 टप्पे म्हणता येईल पाहिजे तर. ही 11 टप्पे म्हणजे ही बाबांची गूढ बोली म्हणजेच बाबांची 11 वचने. आता प्रश्न असा पडतो, ही 11च का? 9 का नाहीत? 12 का नाहीत? हो की नाही? याच्या पाठीमागे सुद्धा एक अर्थ भरलेला आहे. मानवी शरीर किंवा आपला हा देह, आपलं जीवन हे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय यावर अधिराज्य गाजवणारं, शरीराचा तो अवयव नसला तरी यावर अधिराज्य गाजवणारं ते मन 11वं, अंतःकरण. या अंतःकरणाचे 4 भाग आहेत, म्हणजे मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार. अशा 11 घटकांच्या माध्यमातून आपली आध्यात्मिक प्रगती होते, म्हणून ही 11 वचनं. आता या वचनांचा साधा सरळ अर्थ आपण घेतलात, काही हातात येणार नाही, आपले सगळे प्रयत्न निष्फळ ठरतील. म्हणून आजपासनं पुढचे 11 दिवस प्रत्येक दिवशी
एक वचन याप्रमाणे बाबांच्या या गुढस्थ बोलीचा अन्वयार्थ लावण्याचा आपल्या क्षमतेनुसार, आपल्या बुद्धीनुसार आपण प्रयत्न करणार आहोत. या बाबांची गूढ बोली, त्याचा अपेक्षित असणारा अर्थ, आपण आता बाबांना काय अपेक्षित आहे ते बाबावर आहे, पण आपणाला काय अपेक्षित, आपणाला काय हवं आहे हे आत्मसात करण्याचा प्रयत्न आत्मचिंतनाच्या माध्यमातून आणि या मालिकेतून, ही 11 वचनांची 11 मालिकामधून 11 दिवस आपण मागोवा घेणार आहोत. पहिलं वचन, शिर्डीस ज्याचे लागतील पाय, टळती अपाय सर्व त्याचे. आता या वचनामध्ये पायाचा उल्लेख केलेला आहे, आपल्या पायांचा. शिर्डीस ज्याचे लागतील पाय, हे वचनच मोठं फार संभ्रम निर्माण करणार आहे. संभ्रम असा की इथे आपली पाय शिर्डीला लागल्यानंतर त्याचे अपाय कसे काय टळतील बुवा? साई बाबांच्या किंवा कोणत्याही तीर्थक्षेत्राला गेल्यानंतर, शिर्डी तीर्थक्षेत्र किंवा कोणत्या तीर्थक्षेत्राला गेल्यानंतर उल्लेख कोणाचा पाहिजे? भगवंताच्या चरणाचे दर्शन घेण्यासाठी आपण गेलो पाहिजे. आणि त्या दर्शनात तोच उद्देश असतो. तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी किंवा बाबांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी, बाबांच्या चरणपादुकांचं दर्शन घेण्यासाठी आपण जो प्रवास सुरू करतो आपल्या पायाने, इथून हा प्रवास सुरू होतो. मग शिर्डीस ज्याचे लागतील पाय, टळती अपाय सर्व त्याचे. आपल्या पायाचं महत्त्व इथे का सांगितलंय? आपले पाय, आपण एवढे काही भाग्यवंत किंवा पुण्यवंत असे शुद्धात्मे नाही आहोत की ज्याच्यामध्ये त्याचा परिणाम असा होणार आहे. म्हणून हा प्रवास आपल्या पायाने स्टार्ट करायचा आहे, आपल्या पायाने त्याची सुरुवात व्हायची आहे. म्हणून शिर्डीस ज्याचे लागतील पाय. आता आणखी एक दुसरा प्रश्न पडतो, बाबा फक्त शिर्डीतच आहेत का? या विश्वाची जननी, या विश्वाची नियंत्रण शक्ती फक्त शिर्डी पुरताच संकुचित विचार करेल का? या विश्वातले सर्व प्राणी मात्र ज्याची आई, माऊली, जननी साई भगवंत आहेत, ती फक्त शिर्डी पुरताच विचार करेल का? एवढा संकुचित विचार निश्चितच बाबा करणार नाहीत. मग शिर्डी काय आहे? शिर्डी नामाचं मूळ आणि शिर्डी नामाचं स्थान हे शोधणं अगोदर आवश्यक आहे. आणि हे आवश्यक याच्यासाठी ठरतं की शिर्डीपुरत्या, म्हणजे एक जे ग्राम आहे त्या शिर्डीपुरत्या फक्त त्या परिक्रमामध्ये बाबा वसलेले नाही आहेत आणि एवढे सीमित अर्थ त्याचा होत नाही, किंवा बाबा त्या क्षेत्राच्या बंधनामध्ये बसण्याइतके छोटे तर नक्कीच नाही आहे, कारण ते विश्वव्यापक आहे. मग शिर्डी काय? शिर्डी या गावाचा म्हणजे मागोवा घेतलात, इतिहासामध्ये पाठीडोकावून बघितलं तर साधारणतः 1320 ते 1350 या काळामध्ये बाबांचे अगोदरचे अवतार, मी उलट सुरू करतो, दत्तात्रेय प्रभूचे जे दुसरे अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचा कार्यकाल येतो 1320 ते 1350. यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे शिर्डीचं नाव धिशीला नगरी आहे. काळाच्या ओघामध्ये त्याचं रूप बदलली गेली. धिशीलाचं शिलधी, शिलधी, शिरडी आणि शिर्डी अशा पद्धतीचे ते रूपांतर होत गेले. आता दोन्ही शिलधी, आता शिलधी शीचा अगदी काय म्हणतात त्याला, पहिली वेलांटी दिली म्हणजे व्याकरणाच्या भाषेमध्ये, किंवा दुसरी वेलांटी दिली त्याचे अर्थ वेगळे होतात. शील म्हणजे यामध्ये या शिलधी या नावामध्ये 2 घटक आपल्याला दिसतात, एक शील आणि धी. आता शील काय आहे? शील म्हणजे चारित्र्य, शुद्ध चारित्र्य संपन्न माणूस, आपलं शीलवंत म्हणतो आपण. शीलवंत म्हणजे चारित्र्यक्षम व्यक्तिमत्व. आणि धी म्हणजे बुद्धी. कोणती बुद्धी? इथे व्यावहारिक बुद्धी नाही, 2 आणि 2 5 करणारी बुद्धी नाही, ती व्यावहारिक बुद्धी झाली. धी म्हणजे माणसाला एक संस्कारक्षम जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारा जो तरतम भाव असतो त्याला सत असत विवेक बुद्धी म्हणतात. त्याला आत्मविवेक सुद्धा म्हणता येईल आपल्याला, पण तो तरतम भाव आहे ना, ती बुद्धी. मग ज्या माणसाकडे चारित्र्य आहे
आणि ज्या माणसाकडे चारित्र्याचा साठा म्हणा, धी हा साठा पण होतो, त्याचा आशय म्हणजे कसं आलय किंवा आशय, किंवा धी म्हणजे बुद्धी, या दोन्हीप्रमाणे आपण त्याचा अर्थ घेतला तर एक लक्षात येतं की या दोन घटक आहेत. एक कोण गणते धी, धी म्हणजे बुद्धी, मन, विचार, कल्पना म्हणजे, आणि सत असत विवेक बुद्धी. दुसरं होत आहे म्हणजे शील आणि बुद्धी, सत असत विवेक बुद्धी म्हणजे सारासार विवेक बुद्धी. यामध्ये ही जी शीलधी कुठे आहे? मग शीलधी कुठे आहे? शके 1320 ते 1350 या दरम्यान लिहिलेला एक फार प्राचीन ग्रंथ आहे श्रीपाद श्रीवल्लभाचे चरित्र. यात शिर्डीचा प्रथमतः उल्लेख दिसतो आणि त्यावेळेस तिला शिर्डीचं नाव हे धिशिला नगरी आहे. धिशिला नगर याचा अपभ्रंश होत 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 आजचं ते स्वरूप आलंय शिर्डी, शिरडी किंवा शिर्डी. आता ज्याचा आत्मना आत्मविवेक, ज्या जीवात्म्याचा आत्मना आत्मविवेक जागृत आहे, जो शिलाचा साठा आहे, जो शिलाचा आशय आहे, तोच शिर्डीला जाऊ शकतो आणि तोच शिर्डीला जाण्याचा अधिकारी व्यक्ती आहे. ज्याचं मन सुपीक आहे, आपल्याकडे बंजर जमीन असेल किंवा ओसाड जमीन असेल आणि त्यात आपण जर पीक लावलं तर ते येतं का? नाही येत. म्हणून अगोदर तुमचं जे मन आहे ना ते संस्कारक्षम पाहिजे, तुमचं अंतःकरण संस्कारक्षम पाहिजे. तर कोण शिर्डीला जाण्याचा अधिकारी आहे? तर असा माणूस जो संस्कारक्षम असून, शीलवान असून अध्यात्मामध्ये प्रगती करू इच्छितो तो. शिर्डीस जाचे लागतील पाय, हे शिर्डी आपल्या पायाचं प्रवास इथून सुरुवात होतो. लागतील पाय, लागतील पाय म्हणजे काय अर्थ आहे याचा? त्या मार्गावर चालणे, आपल्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात सुरू करणे, शिर्डीशी वाटचाल करणे. म्हणजे शिर्डीला जाणे म्हणजे काय? एक आपले 2 दिवसाचे कपडे घेतले, आपल्या पिशवीत टाकले आणि उठसूट शिर्डीला पळालं म्हणजे सर्व अपाय जातात, एवढा साधा सरळ अर्थ त्याचा नाही. भगवंत एवढा सहज प्राप्य नाही. भगवंताला मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात आणि शिर्डीची वाट धरण्याची योग्यता अगोदर अंगाशी यावी लागते, त्याच्या योग्यतेचं आपल्याला बनवावं लागतं. केवळ शिर्डीला जाऊन आले आणि तिथे आपण जसं भोज्याला शिवून आलो, चला माझे सर्व अपाय दूर झाले, असा त्याचा अर्थ नाही. असं असतं तर सगळेजण उठून सुटून तिकडे गेले असते, बस झालं आता माझे सगळे संकट मिटली, माझे सगळे अपाय टळले. असं होतं का? आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये असे कधी प्रसंग येतात का गेला आणि बाबाच्या पाय पडलं की माझं सगळे दूर झाले संकट? असं होत नाही. आज मी तिला शिर्डीमध्ये एवढी गर्दी वाढली आहे, आता कोरोनाचा काळ सोडा, पण बाकीची जी गर्दी वाढली आहे त्या गर्दीमध्ये भारताच्या कान्याकोपऱ्यातून रेल्वेने, विमानाने, ट्रेनने आणि बसने अनंत लोक येतात. अगदी रीग लागलेली असते. भारताच्या कान्याकोपऱ्यातून कमीत कमी मला वाटतं 500 ते 600 बसेस रोज तिथे जातात. त्यातून कोणी येवो का न येवो, 2 माणसं 2 घटक मात्र नक्की येतात नेहमी. एक त्याचा ड्रायव्हर आणि दुसरा त्याचा कंडक्टर, ते दोघे येतात. रोज यांचे शिर्डीला पाय लागतात. शिर्डीच्या त्या पवित्र पावनभूमीवर रोज ते जाऊन बसतात. तिथे त्यांचे अपाय सर्व दूर होतात. त्यांना कसल्याही प्रकारच्या काही समस्या, कसल्याही प्रकारच्या काही विपदा आपदा त्यांच्या जीवनात येत नाहीत. नाही होऊ शकत आहे. मला आश्चर्य वाटेल, थकून भागून जेव्हा ते तिकडे जातात, ते शिर्डी कोणत्या भावनेने ते जातात हे सुद्धा विसरतात का तो त्यांचा जीवन रोजचा एक डेली रुटीन झालेला आहे. मग अशी जी माणसं आहेत हे तेव्हा तिथे जातात तेव्हा त्याचा आध्यात्मिक प्रगती करण्यामध्ये काही फायदा होतो का त्यांना? निश्चित नाही. आणि दुसरी गोष्ट, आजकाल पाहिलं आपण
अनेक प्रकारचे अपराधी प्रवृत्ती, अनेक प्रकारचे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक, काही लोक तर अगदी पिकनिक करण्यासाठी किंवा काही अगदी सहल म्हणून असे जे जातात, अशांची काही प्रगती होईल त्याच्यामध्ये? अशांचे अपाय टळती, बाबांनी जे वचन दिलं आहे अपाय टळती, ते होईल? असं कधी होत नाही. अपराधी तीर्थ चले क्या तीर्थ तारे, अशा लोकांचा काही उद्धार करणार आहे ते तीर्थक्षेत्र? काम क्रोध मदना मिटा क्या देह पखारे, तुमच्या अंगातले हे जे षडविकार आहेत हेच गेलेले नसतील तर मग देहाची शुद्धता कशी होणार आहे? साई सच्चरिताच्या 13व्या अध्यायामध्ये 11वी ओवी आहे, ते त्याचा आवर्जून उल्लेख केलेला आहे. आणि ती इथे मुद्दामून नमूद करावीशी वाटते, ती याच्यासाठी की बाबांनी तिथे एक फार सुंदर असं भक्तीचं मर्म समजावून सांगितलेलं आहे. आणि ते मर्म असं आहे, पाप जयांचे विलया गेले, ऐसे जे पुण्यात्मे वहिले, तेच माझ्या भजनी लागले, खून लादले ते माझी, त्यांनाच माझी खरी ओळख पटलेली आहे. चला, एक मात्र बाबांनी एक सर्टिफिकेट आपल्याला देऊन टाकलं आहे. काय? पाप जयांचे विलया गेले, ऐसे जे पुण्यात्मे वहिले, तेच माझ्या भजनी लागले, खून लादले ते माझी. आपण पुण्यवान नसलं तरी चालेल, पुण्यवान नसलो तरी चालेल, आपल्या पदराशी काही पुण्याचा साठा नसला तरी चालेल, आपण पापी नाही. तर हे एक समाधान बाबांनी आपल्याला दिलं आहे, कारण आपण शिर्डीला प्रवासाला सुरुवात केलेली आहे. पाप जयांचे विलया गेले, ज्यांचे पापाच्या राशी नष्ट झालेले आहेत, असे जे पुण्यवंत लोक आहेत, तेच माझी ओळख त्यांना झालेली आहे आणि तेच माझी भक्ती करू लागलेले आहेत. खरं आहे का? कारण एक कसदार सुपीक जमिनीमध्ये तुम्ही पीक लावलं तर ते अगदी दाणेदार आणि भरघोस येतं. ज्याचं चारित्र्य शुद्ध आहे, जो शिलांचा आशय आहे, जो शिलांचा साठा आहे, त्याचेच पाय शिर्डीकडे वळतात, बाकीच्यांचे वळत नाहीत. आणि शिर्डीला फिजिकली जाऊन येणे, व्यक्तिगत तिथे आणि तिथला फक्त नजारा पाहून येणे, तिथे काय पुख्खा जोडायचा तर जोडणे, प्रसाद वगैरे घेणे आणि परत येणे म्हणजे शिर्डी तुमचे अपाय टळणार नाहीत. हे अगदी लक्षात घ्या. म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की बाबांच्या या गूढ बोलीचा शब्दशः अर्थ घेऊ नका. देव एवढा सहज प्राप्य नाही. साई भगवंताच्या भक्तीची ओढ लागली पाहिजे, आस लागली पाहिजे, म्हणजेच शिर्डीला पाय जातात. एक भक्त मला आठवतो, त्याचं नाव श्रीधर जनार्दन दिघे. एकदा तो आपल्या म्हणजे कोणत्या नातेवाईक, मला वाटतं चुलते होते, त्या चुलत्याच्या घरी गेले आणि त्यांनी बाबांची ती तस्वीर बघितली आणि त्यांनी विचारलं की ही तस्वीर कोणाची आहे? बाबांची आहे. मग बाबांत कोण आहेत, काय आहेत? मग ते चुलत्यांनी त्यांना सांगितलं, त्यांच्या काकांनी सांगितलं की असे असे बाबा आहेत आणि त्यांचा महिमा महात्मा बाबांचं सांगितलं त्याला. परंतु त्याची परिस्थितीच अशी होती की तो बिचारा जाऊ शकत नव्हता. पण त्याला ती आस लागलेली होती, तिची एक काय म्हणतात आर्त ओढ लागली होती की मला बाबांचं दर्शन झालं पाहिजे. आणि म्हणून तो रोज सकाळी उठायचा, एका पिंपळाच्या झाडाखाली बसायचा आणि बाबांना पत्र लिहायचं, बाबा मला तुम्हाला भेटायचं आहे, मला तुमच्या दर्शनाला यायचं आहे. आणि ते पत्र तो घडी घालायचा आणि जमिनीत पुरून टाकायचा. रोजचा त्याचा असा क्रम चालला. कारण ती एक आर्तशक्ती, आर्तता पाहिजे, त्याशिवाय भगवंत तुमच्या जवळ येत नाही. काय झालं बघा या दिघेंच्या बाबतीत. काही दिवसांनी जेव्हा ते त्यांच्या काकांच्या घरी पुन्हा गेले तर काकांनी त्यांना विचारलं, चल येतच का शिर्डीला? काय आनंद झाला असेल त्या श्रीधरला. गेले तिथे. बरोबर गेल्यानंतर जेव्हा तुमच्या नेहमीच्या आपल्या शिरस्त्याप्रमाणे जेव्हा ते मस्जिदमाईमध्ये गेले, बाबांना भेटायला द्वारकामाईत गेले, तेव्हा त्या काकांना बाबांनी स्वतः विचारलं, अरे वो मेरे छोकरे को लेके आया का तो? काय म्हणाले बाबा? अरे त्या माझ्या मुलाला घेऊन आलास का? म्हणजे बाबांकडे ते ज्या श्रीधरचे जो तो पत्र लिहायचा आणि ते भक्तिभाव अर्पण करून पुरून ठेवायचा, ती भक्ती तिथपर्यंत पोहोचत होती. ती भक्ती तिथपर्यंत पोहोचत होती. बाबांनी त्याची पावती दिली
अरे ते माझ्या मुलाला तू घेऊन आलास का? काय सांगतं हे वचन? तुम्हाला प्रत्यक्षात शिर्डीला जाण्याची मानसिकता तयार झाली पाहिजे. प्रत्यक्षात आपले 4-2 बोचके उचलले, 4-2 कपडे घेतले, तिथे गेले, हाय करून गर्दी केली आणि तिथे आपलं हाय हुई करून दर्शन घेतलं आणि परत आलं म्हणजे अपाय टळत नाहीत. शिर्डीच्या मार्गाला पाय वळणे हे महत्वाचं आहे. शिर्डीला जाण्यासाठी पहिल्यांदा आपण योग्यता आपल्या अंगी बाळगणे हे वचन आपल्याला सांगतं. आता मुळात शिर्डी कुठे आहे हे महत्वाचं आहे. मुळात शिर्डी कुठे आहे? बाबांनीच याचा फार सुंदर असा काय म्हणतात त्याला उल्लेख साई सच्चरितामध्ये करून ठेवलेला आहे. फार सुंदर उल्लेख येतो. अध्याय 35 मध्ये 218 आणि 219 ओवी जर तुम्ही पाहिलीत तर त्या ओव्या काय म्हणतात? हा सच्चरित मार्ग धोपट, जेथे जेथे याचा पाठ, तेथेच द्वारकामाईचा मठ, साईही प्रकट निश्चये. हा सच्चरित म्हणजे साई सच्चरित भगवंताचा हा भक्ती रसाने पुरेपूर भरलेला ग्रंथ म्हणजे श्री साई सच्चरित. हा सच्चरित मार्ग धोपट, जेथे जेथे याचा पाठ, तेथेच द्वारकामाईचा मठ, साईही प्रकट निश्चये. शिर्डीची मूळ डेफिनेशन, शिर्डीची मूळ व्याख्याच बाबाने या ओवीमध्ये सांगून ठेवली. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही साई सच्चरिताचा पाठ करता, त्याचं पठण करता, त्याचं पारायण करता, तिथेच तोच द्वारकामाईचा मठ आहे आणि तिथे मी प्रकट होतोच, निश्चितपणे प्रकट होतो. ज्या ज्या ठिकाणी साई सच्चरित या पवित्र पावन ग्रंथाचं पारायण चाललेलं असतं तिथे बाबा निश्चितपणे हजर असतात. हे याचं द्योतक आहे. आणि बाबा पुढे म्हणतात तिथे तेथेच गोदावरीचे तट, तेथेच गोदावरीचे तट, तेथेच शिर्डी क्षेत्र निकट, तेथेच साई धुनी सकट, स्मरता संकट निवारी. हे महत्वाचं आहे. तेथेच साई धुनी सकट, स्मरता संकट निवारी. फक्त स्मरण महत्वाचं आहे. तिथे फिजिकली तुम्ही शिर्डीला किती वेळा गेलायत किंवा तुम्ही किती वेळा शिर्डीच्या वाऱ्या केल्यात याच्या गिनतीमध्ये तुम्हाला पुण्यफलाचा साठा मिळत नाही. तर धुनी सकट बाबा तिथे हजर असतात साई सच्चरिताचा पाठ चालू असताना आणि त्यांचं स्मरण केलं तर संकट नक्की निवारतात. साई सच्चरित आहे ना, हा ग्रंथ पवित्र पावन ग्रंथ, हा एक उपासना आहे. ही बाबांची वाङ्मय मूर्ती आहे. आज आपणाला बाबांशी काही हितगुज करायचं असेल, बाबांशी बोलायचं असेल, बाबांशी आपल्या भावना व्यक्त करायच्या असतील तर बाबांनी आपल्या पाठीमागे फक्त 2 गोष्टी ठेवल्यात. बाबांनी जेव्हा देहत्याग केला त्यांनी 2 गोष्टी ठेवल्यात. एक म्हणजे माझी हाडे सुद्धा तुरबतीमधून बोलतील अशी शिर्डीची समाधी आणि बाबांची वाङ्मय मूर्ती असलेलं श्री साई सच्चरित. याशिवाय बाबांनी कसलाही संप्रदाय, पंथ, गादी, वारस काहीही ठेवलेलं नाही. हां, एक विचारधारा ठेवली आहे, शाश्वत अशी विचारधारा ठेवली आहे आणि ती आहे भक्ती. भक्तीला कर्मकांडाच्या जोखंडातून मुक्त करण्याची क्रांती बाबांनी इथे केलेली आहे. जेथे जेथे साई सच्चरिताचा पाठ चालतो तेथेच द्वारकामाईचा मठ आहे, तीच शिर्डी आहे आणि साई भगवंत सुद्धा निश्चितपणे तिथे प्रकट होतात, हजर असतात तिथे. आणि तोच गोदावरीचा तट आहे की नाही, तोच गोमतीचा किनारा आहे आणि तेथेच शिर्डी क्षेत्र आहे. तेथेच साई भगवंताचे स्मरण केल्यास संकटाचे निवारण होणं निश्चित साई भगवंत करतात आणि बाबा ते घडवून आणतात. तुमच्यावर कसल्या प्रकारचे संकट येऊ देत नाहीत. म्हणजे टळती अपाय सर्व त्यांचे. साई बाबांच्या नामामध्ये, साई बाबांच्या स्मरण भक्तीमध्ये अपाय टळण्याचं मर्म आहे. केवळ आपण याचा आता तुमच्या लक्षात आलं की फक्त पायाने पायपीट करून केलेला जो प्रवास आहे त्यामध्ये भगवंत मिळत नाहीत. आपल्यावर येणारी संकट आणि अपाय हे टाळायचे असतील तर काय करावं लागेल? बाबांची भक्ती करावी लागेल. या बाबांच्या 11 वचनामध्ये अतिशय सुंदर अशी वाक्यरचना केलेली आहे. टळती अपाय. आता इथे टळती म्हणत आहे,
कसे टळणार? बाबा टाळतात, आपल्यावरती येऊ देत नाहीत. आता प्रश्न असा आहे, ठीक आहे, हा प्रवास आहे, एक संस्कारक्षम जीवन, एक चांगला शुद्ध चारित्र्यवान माणूस शिर्डीकडे जाण्याचा प्रयत्न करतोय आणि बाबा त्याला सहाय्य करतायत. आणि आपली पूर्वपीठिका किंवा पूर्व आयुष्य हे जर अपराधाने भरलेलं असेल, पापाने भरलेलं असेल, शुद्ध नसेल, पूर्व आयुष्य दूषित कर्माने भरलेलं असेल, अनेक दुष्कर्म केलेले असतील, तर मग काय करायचं? मग तिथे चारित्र्यवान हा प्रश्न गौण ठरतो. मग त्या माणसाने काय करायचं? इथे बाबा सांगतात, आता तुला शिर्डीला येण्याची किंवा अध्यात्म मार्गाचा म्हणजे अध्यात्म मार्गाचा प्रवास करण्याची इच्छा झाली आहे, याचाच अर्थ तू शुद्ध झालेला आहेस, तुझं अंतःकरण शुद्ध झालेले आहेस. आणि म्हणून तू आता मार्गक्रमणा कर अध्यात्म मार्गाकडे जाण्याची. आणि म्हणून या मुमुक्ष जीवाचा प्रवास इथे सुरुवात होतो, आपल्या पायाने शिर्डीपर्यंत जाण्याचा. हे पहिलं स्थित्यंतर आहे, हे पहिला पडाव आहे. हा कसा की आपल्या पायाने सुरू केलेला प्रवास, इथून याची सुरुवात होते. शिर्डीस ज्याचे लागतील पाय, टळती अपाय सर्व त्याचे. आपल्या पायाने सुरुवात केलेला हा प्रवास आता इथून त्याची सुरुवात होते. हे आपलं पहिलं वचन. त्याचा आपण आपल्या परीला भावलेला, आपल्या परीने त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. आपणाला जो त्यातला अर्थ भावलेला आहे तो आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता यामध्ये प्रश्न असा पडतो की आपण बाबांचे भक्त होण्याची क्षमता, बाबांचे भक्त म्हणून घेण्याची क्षमता आपल्यामध्ये कशी आणायची? आपलं पूर्वायुष्य हे जर दूषित असेल, अपराधाने भरलेलं असेल, बऱ्याच प्रकारचे गुन्हे जाणते अजाणतेपणे आपल्या हातून घडले असतील, मग आपण बाबांची भक्ती करायची नाही का? कारण आपण त्या म्हणजे फॉर परमनंटली कायमस्वरूपी आपण त्या भक्ती मार्गाच्या, त्या अध्यात्म मार्गाच्या अध्यात्म मार्गावरून बाजूला फेकले जातो का? आपण नेहमीसाठी कायमस्वरूपी हा जन्म असोपर्यंत त्या भक्ती मार्गावर जाण्याच्या लायकीचेच राहत नाहीत का? मग याला उपाय काय? मग याला उपाय असा आहे की देता घेता उठता बसता सर्व प्रकारे कार्य करता साईनाथांना स्मरायचं आहे. आणि हे स्मरण भक्तीमध्ये खूप ताकद आहे, बाबांच्या नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे. ही ताकद कशी येते तर जेव्हा आपण बाबांचं नामस्मरण करतो त्याचा दुसरा फायदा जो आवश्यक फायदा तो असा होतो की आपण भक्ती मार्गामध्ये चालत असताना इतर वाईट अनिष्ट विचार आपल्या मनात येतच नाहीत, यायलाच नको ते. आपण एकदा बाबांचा भक्त बनण्याची क्षमता आपल्या अंगात आली पाहिजे या दृष्टीने प्रयत्न सुरू केले तर मग आपल्याकडे आपल्या हातून वाईट गोष्टी घडत नाहीत. कशा घडत नाहीत मी तुम्हाला सांगतो. आपण आत्तापर्यंतचं पूर्वायुष्य काय धिंगाणा घातले ते घातले, आपण काय सगळे प्रकारचे उलटे सुलटे धंदे करून झाले आपले. पण आता आपल्याला रिअलाईज झाले आणि हे रिअलायझेशन म्हणजेच पश्चाताप दग्ध मन. हे पश्चाताप दग्ध मनच आपल्याला अध्यात्म मार्गाकडे घेऊन जातं. कित्येक उदाहरणं आहेत आपल्या पुराणामध्ये. अतिशय चोर दरोडेखोर सगळे, आणि बाबांच्या जीवनामध्ये सुद्धा अशी, म्हणजे बाबांच्या कार्यकालामध्ये बरेचशी लोक अशी आलेली आहेत की जी चोर दरोडेखोर सगळी होती, आजही आहेत. पण ती बाबांच्या शिकवणीनुसार, बाबांच्या शिक्षानुसार जेव्हा ते मार्गावर जातात तेव्हा ते अंतःकरणाचे शुद्ध होतात. माणसाचं आयुष्य हे दोन प्रकारचे नियम याने कंट्रोल केलेलं आहे. मर्यादा त्याच्यात आलेल्या आहेत आणि दोन प्रकारच्या नियमावलीनुसार आपण चालतो. एक आहेत प्रकृतीचे नियम, एक आहेत प्रकृतीचे नियम. हे प्रकृतीचे नियम आपल्याला काय करतात? आपल्याला व्यावहारिक बुद्धीच्या दृष्टीने कधी खोटं बोलायला लावतात, कधी बऱ्याचशा प्रकारे
आपल्याकडून पापकर्म घडून आणतात. त्यावेळेस आपणाला ही प्रकृती आहे ना, प्रकृती आपल्याला ती त्या नियमानुसार करेल. परंतु आपण हे जीवन जगत असताना परमेश्वराच्या नियमावलीनुसार, परमेश्वराने घालून दिलेल्या नियमानुसार चाललं ना, तर प्रकृतीचे नियम आपल्याला काही बाधा आणू शकत नाहीत. परमेश्वराचे नियम काय सांगतात? बघ, तुझ्या अंतरंगात मी बसलेला आहे, त्याला स्मरून प्रत्येक आचार, प्रत्येक विचार, प्रत्येक कृती करत जा. एकदा मला स्मरून तू सगळी कृती केलीस ना, मग तुझे सगळे, तुझ्या जे काही व्यवहार आहेत, तुझं जे काही आचरण आहे, ते माझ्या मार्फत कसं फिल्टर होईल, कशी त्याला चाळणी लागेल, आणि त्यानुसार मी त्याचं शुद्धीकरण कसं करेल, आणि त्यानंतरच तुझी इंद्रिय कार्यान्वित तू कर. ही जी सत असत विवेक बुद्धी आहे, ही सत असत विवेक बुद्धी जागृत करण्यासाठी आपणाला काय करायला पाहिजे? हम तो दिल के मालिक है भाई, हम तो मन के मालिक है, जो चाहिए वो करेंगे. मनाचा मालक आहे मी, काही करीन, असं नाही चालत. म्हणून मनाला नेहमी बुद्धीच्या दावणीला बांधायचं. जेव्हा बुद्धीच्या दावणीला तुम्ही बांधाल, तेव्हा तुम्ही घेणार असलेला प्रत्येक निर्णय, तुम्ही करणार असलेली प्रत्येक कृती अगोदर अंतःकरणाच्या माध्यमातून ती काय होते? तावून सुलाखून निघते. आणि अंतःकरणामध्ये कोण बसलेला आहे? तो भगवंत साईनाथ बसलेला आहे. तो तुम्हाला वेगळ्या पद्धतीचे काही कुविचार, वाईट विचार, वाईट कृती करूच देणार नाही. आणि हे जर करू दिलं नाही, तर मग नॅचरली आपण काय करतोय? आपण सन्मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतोय. झाले शुद्ध. आणि म्हणून हा जो पहिला आपला जो प्रवास आहे, हे जो पहिला टप्पा आहे, आपण इथे जिथे थांबलेलो आहोत, त्या ठिकाणी बाबांना जे आवडणार नाही, बाबांच्या नियमावलीत जे बसणार नाही, अशा पद्धतीचं आचरण पद्धती आपण सुरू करू. आपलं जीवन त्या पद्धतीने वागायचं सुरुवात करू, आपलं जीवन त्या पद्धतीने व्यतीत करायचं सुरुवात करू. त्या ठिकाणी आपण शिर्डीच्या मार्गावर चालण्याच्या योग्यतेचे झालो, हे निश्चितपणे समजा. आणि म्हणून आज आपण हा पहिला टप्पा आता ती संपवला आहे. हे पहिली अवस्था आहे आपली, पहिला पडाव आहे. उद्यापासून आणखी 10 दिवस, पुढची 10 वचनांच्या माध्यमातून आपण बाबा आपणाला काय देऊ इच्छितात याचं मर्म आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजच्या पुरते आपण इथे थांबूया. सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. ओम साईराम.